तर जय भीम मित्रांनो, आंबेडकरी समाजासाठी आनंदाची खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की दीक्षाभूमीवर जे जन आंदोलन झालं होतं दीक्षाभूमीला 1 जुलैला दीक्षाभूमी बचाव, त्या संदर्भात सरकारने जो अंडरग्राउंड पार्किंगसाठी जो प्रस्ताव दिला होता तो स्थगित करण्यात आलेला आहे। का नाही करणार? दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आहे, ही प्रत्येक आंबेडकरी समाजासाठी असलेली एक क्रांतीभूमी आहे आणि आंबेडकरी समाजाने जो लढा देऊन जे आंदोलन करून दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगचा जो विरोध केला ते मनुच्या पिल्लांवर बसलेली एक थोबाडीत बसलेली छाप आहे मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। नागपूरमध्येच बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा का घेतली होती हा अनेक लोकांचा प्रश्न होता मित्रांनो। त्याच्यात काही लोकांनी तर असं म्हटलं होतं की नागपूरमध्ये संघाची भूमी आहे, म्हणजे RSSची मुख्य केंद्र आहे, म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या नाकावर इथे धम्मदीक्षा घेतली। तर ते साफ चुकीचं आहे मित्रांनो। नागपूर ही नाग वंशाची आहे, म्हणजे प्राचीन काळी नाग वंश इथे अस्तित्वात होता आणि त्यांचीच देण म्हणजे नागपूर शहर आहे आणि यालाच अनुषंगून बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा घेतली होती। तर मात्र दीक्षाभूमीची जागा आज ह्या मनुच्या पिल्लांनी हडपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला सडेतोड उत्तर आंबेडकरी समाजाने देऊन ही दाखवून दिलेली आहे की बाबासाहेबांची काय ताकद आहे। आमच्या अस्तित्वावर किंवा आमच्या श्रद्धास्थानावर जर कोणी आक्षेप करत असेल, हडप करण्याचा प्रयत्न करत असेल तर आंबेडकरी समाजात जागृत झाल्याशिवाय राहत नाही। सम्राट अशोकाचे 84,000 जसे स्तूप तोडले तसे दीक्षाभूमीला देखील तोडण्याचं षडयंत्र होतं का हा आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर ते एकेकाळी होकारार्थी असू शकते, एकेकाळी नकारार्थी असू शकते मित्रांनो। मात्र इथे अनेक नेत्यांनी येऊन दीक्षाभूमीचं जे अंडरग्राउंड पार्किंग बघितलं आहे, दीक्षाभूमीची जागा कशा पद्धतीने तहस नहस केलेली आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे आणि त्याला प्रचंड विरोध केलेला आहे। अनेक नेते लोक आले, बाबासाहेब आंबेडकरांचे नातूसुद्धा आलेले आहेत इथे। त्यामुळे दीक्षाभूमीचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेलं आहे। ज्या आंदोलनकर्त्यांवर 150-200 लोकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते देखील वापस घेण्यात यावे अशी सरकारकडे त्यांनी अपील केलेली आहे। आंबेडकरी समाज हा काही आतंकवादी नाही, तो धर्मविरोधी नाही, तो केवळ अनिष्ट रूढा प्रथा परंपरेच्या विरुद्ध लढतो आणि 1 जुलैला जे आंदोलन झालं त्यात लहान मोठे थोर अनेक संघटना मिळून हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे मित्रांनो। तिथे कोणी कोणाचं नेतृत्व केलेलं नाही, तिथे आंबेडकरी समाजातील बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी यांनी आपलं स्वतःहून नेतृत्व केलेलं आहे। कारण प्रश्न होता आपल्या दीक्षाभूमीचा, प्रश्न होता आपल्या मानवी हक्काचा। ज्या क्रांतीभूमीत 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली त्या अस्तित्वाचा प्रश्न होता मित्रांनो। त्यामुळे इथे कोणी कोणाचा नेता नाही आणि तिथे सर्वांनी एकजुटीने होऊन यल्गाल केलेला आहे आणि दीक्षाभूमीची जागा वाचवली आहे। आज सरकारला देखील ह्या झुकावं लागलं आणि तो प्रस्ताव मागे घेण्यात आला। 40 कोटीचा हा आराखडा होता, मात्र त्यातले 25 कोटी खर्च झाले असं त्यांचं म्हणणं आहे। आता ते नेमके कुठे गेले, काय गेले हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो। तर असो, ह्या घटनेला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबल द्या। जय